काँग्रेस पक्षाला मराठवाड्यामध्ये जे 3 खासदार निवडून देण्याचं श्रेय आपण या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे। त्या 3 खासदारांचा सत्कार तो आहेच, पण मराठवाड्यातील सगळ्या जनतेचाही सुद्धा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि त्यांचा आभार व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे। मी सर्वप्रथम महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून मराठवाड्याच्या जनतेचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला तीनही काँग्रेसचे जे नांदेड, जालना आणि लातूर अशा लोकसभेमध्ये काँग्रेसचे जे तीनही उमेदवार उभे झालेत त्यांना 100% आपण निवडून दिलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो। माझा निशाणा होता की मराठवाड्यातून हे महायुतीची कीडच संपवून टाकायची। एक वाचली, संभाजीनगरची तिकीट काँग्रेसने मागितली होती, ती काँग्रेसला मिळाली असती तर ती पण आपण जिंकली असती, 100% मराठवाडा आपण मुक्त करून टाकला असता। असो, पण आजच्या या आमच्या खासदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि शंख आमच्या हातात देऊन महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं सरकार आणण्याचा संकल्प माझ्या राजकीय गुरु विलासराव देशमुखांच्या या कर्मभूमीमध्ये, जन्मभूमीमध्ये आज आम्ही सुरुवात केला, त्याचा शंकानांद केला आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस तर मोठा पक्ष राहणारच आहे, त्याला काही दुमत नाही, पण महाराष्ट्राच्या विधानसभेवर महाविकास आघाडीचं सरकार हे बहुमतानं निवडून येणार हे विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो। या कार्यक्रमाला उपस्थित झालेले ज्यांचं मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना सातत्यानं लाभतं, ज्यांचा संघटनेमध्ये NUSI असेल, योग काँग्रेस असेल, प्रदेश काँग्रेस असेल, AICC असेल, मंत्रिमंडळातलं मग राज्याच्या मंत्रिमंडळातलं त्यांच्या राज्यातला अनुभव असेल, लोकसभेचा अनुभव असेल, असा प्रदीर्घ अनुभव असलेलं प्रभारी आपल्याला प्रभावी आम्हा सगळ्यांना जे मिळालेले आहेत ते आदरणीय रमेश चन्नीथलाजी त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय, ते आमच्या सगळ्यांचे काका आणि दिलीपराव। आणि खरं तर मी आता चन्नीथला साहेबांना सांगत होतो की सगळी धुरा लातूर जिल्ह्याची ज्यांच्याकडे आहे आणि आमच्या अमितला आणि आमच्या धीरजला त्यांचा आणि आमचे हिरो रितेश त्यांच्यावर सातत्यानं त्यांचा आशीर्वाद आहे, मायेचा आशीर्वाद आहे, ते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब। या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे विधिमंडळातले नेते आणि आमचे सगळ्यांचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी, आदरणीय विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय सतेज पाटील, आदरणीय आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळेंगे, दुसरे आमचे लोकप्रिय नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण साहेब, आमचे जालन्याचे लोकप्रिय खासदार सन्माननीय डॉक्टर कल्याण काळे साहेब। आम्ही 2 डॉक्टर पाठवलेले आहेत, आता इलाजच करायचा आपल्याला फक्त। आदरणीय आणि खरे डॉक्टर तर वसंतराव चव्हाण आहेत, त्यांनी अशा बिमारीला काढून टाकलं तिथून, ती बिमारी आमच्या लातूरलाही कायम लागायची। आदरणीय या कार्यक्रमाला उपस्थित झाले आपल्या सगळ्यांचे नेते अमित देशमुख साहेब, धीरज देशमुख साहेब, आदरणीय अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी आमदार वजाद मिर्जाजी, योग काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल पाटील,
आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संघटन महासचिव नाना गावंडेजी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री शैल उदंगेजी, शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरणजी, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष, युवक काँग्रेस म्हणजे फ्रंटल काँग्रेसचे सगळे पदाधिकारी, विशेष करून मी लातूर पॅटर्न तर अनेक आहे, मगाशी आमच्या धीरजनी पण त्याचा उल्लेख केला, शिक्षणातला धीरज आमचा लातूर पॅटर्न आहे. पण काँग्रेसच्या संघटनेमध्ये सुद्धा आम्ही जो संघटनात्मक जो पॅटर्न तयार केलेला आहे महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही. ज्या पद्धतीनं सेलमध्ये जवळपास 39 सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं AICच्या वतीनं आम्ही जे निर्माण केलेले आहेत त्याचं खरं काम अगर कुठल्या जिल्ह्यात असेल तर ते आमच्या लातूरमध्ये आहे. आणि म्हणून सेलचे सगळे अध्यक्ष, त्यांचे सगळे पदाधिकारी, उपस्थित माझ्या माता बहिणी, आमचे सगळे युवक मित्र, वडीलधारी मंडळी आणि पत्रकार बंधू, खरं तर मगाशी अमित भैयाचं थोडी गाडी नांदेडकडे थांबली. आता आपल्याला काही अडचण नाही, आता नांदेडला पण आपण गाडी घेऊन जाऊ, कारण की मराठवाडाच हा काँग्रेसचा आहे हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्या नांदेडच्या गाडीमध्ये आता हे गडबड करणारी लोकं नाही बसवायची, चांगली लोकं बसवायची. गाडी स्वच्छ आणि सुंदर असली पाहिजे. आमचं नांदेड स्वच्छ ठेवायचं, सुंदर ठेवायचं, ही आमची सगळ्यांची जबाबदारी. मला आठवतं मी विलासराव साहेबांबरोबर काम करत असताना ते म्हणायचे नाही ते माझ्या गुरुचं शहर आहे, माझं त्यांचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्याला मी काही कमी पडू देणार नाही. काही कुजबूज राहायची खाली, त्या मंत्रिमंडळात ते काही लोक होते, पण ते म्हणले नाही, आपल्याला नांदेडला न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे, असं ते सातत्यानं विलासरावजी म्हणायचे आहेत. आणि म्हणून अमित भैया आपण विलासरावांचा वारसा लाभवत आहे, त्याच्यामुळे नांदेडलाही सुद्धा आपण गाडी घेऊन जाऊ, पण स्वच्छ नांदेड आपण ठेवू, एवढं आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. खरं तर महाराष्ट्रातलं जे सरकार आहे आणि मोदींचं सरकार जे देशात आहे ते चुकून आलेलं सरकार आहे मोदीचं. आता ते चुकून आलेलं सरकार आहे आणि राहुलजी ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाची भूमिका त्या ठिकाणी निभवत आहेत तो संपूर्ण देश बघतो आहे. आता तर जे लोकांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर काही लोकांना अडचण होती, पण आता त्यांनाही वाटतं की आमचं चुकलं. खरं तर देशाचे प्रधानमंत्री राहुल गांधीच व्हायला पाहिजे होते आणि मोदी हे काही आता प्रधानमंत्रीचं कामाचे राहिले नाहीत, अशा पद्धतीची भूमिका देश पातळीवर आता सगळीकडे सुरू झालेली आहे. पण आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे खरं तर भाजप आणि RSSचं कंट्रोलचं सरकार आहे. एकनाथ शिंदे हा फक्त चेहरा आहे, मुकुट आहे. मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई असेल, OBCच्या आरक्षणाची लढाई असेल, धनगर आरक्षणाची लढाई असेल, या लढाईमध्ये आपण पाहिलं की शिंदेनी एकदा विधानसभेमध्ये मी आणि अमित भैया, धीरज भैया आम्ही उभे होतो आणि एकनाथ शिंदे सरळ आमच्याकडे आले. मी भैयाला सांगत होतो की एकनाथ शिंदे बरोबर आपल्याकडेच येणार. अमित भैया म्हणले असं काही येऊ शकत नाही, तो ते तिकडे दुसरं काम असेल. मी म्हटलं बरोबर आपल्याकडे येईल आणि आला. मी त्यांना सांगितलं की हे महाराष्ट्रात जे चाललेलं आहे ते काही बरोबर चाललेलं नाही आणि एकनाथ शिंदेनी सरळ सांगितलं की तो आमचा कार्यकर्ता आहे. जरांगेंना कार्यकर्ता सांगत होते, ते आपण पाहिलं असेल व्हिडिओ. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आता त्याचा कार्यक्रम असं केलं, त्याने कसं केलं, असं करेक्ट कार्यक्रम करणार. कोणाचा कराय, जरांगे पाटलांचा. कोणी म्हटलं एकनाथ शिंदेनी म्हटलं. आता मला सांगा, मी मुखोट आहे असं म्हटलं तर काय चुकलं का? आता या वाक्यावरून आपल्याला स्पष्ट होतं ना की ज्या काही भावना घेऊन एकनाथ जरांगे पाटील लढतात आहेत, मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे असं आपण पाहतो आहे. असंख्य मराठा समाज त्यांच्याबरोबर पाऊस असो, ऊन असो, कुठेही असो ते त्यांच्याबरोबर जातात आहेत. आता एकट्या जरांगे पाटलाचा करेक्ट कार्यक्रम करायचा तर कोणाचा कार्यक्रम करताय? जरांगे पाटलाचा नाही आहे, संपूर्ण समाजाचा करेक्ट कार्यक्रम करायचं त्यांनी सांगितलं. असा अर्थ लावू की नाही आपण? दुसरं OBCचं सुरू झालं,
त्याला या मंत्रिमंडळातले यांच्या मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री तिकडे जातात आणि अर्धे मंत्री इकडे येतात आणि मग म्हणतात की विरोधी पक्ष काहीच बोलत नाही. मी बाळासाहेब, आमचे विजय वडेट्टीवार साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब, आम्ही त्या मीटिंगमध्ये गेलो. आम्ही त्यांना आमची भूमिका स्पष्ट करून सांगितली की आम्हाला काही अडचण नाही, कोणाच्या तोंडातला घास हिसकून कोणाला देऊ नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. त्यांचं सरकारनीच भूमिका ठेवली होती. आम्ही तुमच्या याच्याशी आमचं समर्थन आहे असं आम्ही सांगितलं. त्याच्यानंतर तुम्ही देतच नाही, तुम्हीच गुलाल उडवला. गुलाल कोणी उडवला? यांनी उडवला ना. यांनी गुलाल उडवला. आम्हाला काय झालं, कशासाठी गुलाल उडवलं ते विरोधी पक्षाला नाही सांगितलं. जसं आता वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं की ते जमिनी विकतात आहेत. 10 लाख कोटीच्या वर कर्ज या महाराष्ट्रावर केलं. कशासाठी कर्ज घेतलं ते आम्हाला नाही सांगितलं. म्हणजे सगळे पाप महाराष्ट्र विकायचं आणि गुजरात धार्जनी करायचं ते सगळं चालू आहे. त्याला विरोधी पक्षाची गरज नाही. आम्ही थांबवू, काही चुकीचं होत आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही नेतात हे बरोबर नाही, गुजरातला आम्ही सांगितलं असतं, पण त्याच्यात आम्हाला विचारायचं नाही. आपण 2014मध्ये सांगितलं की आम्ही देतो तुम्हाला आरक्षण, राज्यात सरकार द्या, देशात सरकार द्या. मग तुम्हाला द्यायला कोणी थांबवलं? राज्यात केंद्रात तुमचं सरकार आहे, महाराष्ट्रात आता 5वी बहुमताचं सरकार तुमचं आहे. तुम्हाला थांबवली कोण? पण मुद्दामून नौटंकी करायची, 2 समाजामध्ये भांडण ठेवायचं, डिवाइड अँड रूल जे इंग्रजाची पद्धत होती तीच भाजपची आणि RSSची आहे. त्यांच्या या चक्करमध्ये आपण फसू नका. त्यांना आता खऱ्या अर्थानं त्यांना आता वापसीचा रस्ता आपल्याला दाखवावा लागेल. चुकून हे लोक सत्तेत आलेत, पुन्हा खोटं बोलून आलेत. लाडक्या बहिणीचा खेळ चुन त्यांचा सुरू झाला. मी तुम्हाला इथं सांगतो या पवित्र भूमीवर की आमचे नेते राहुल गांधीजींनी कर्नाटकमध्ये असेल, तेलंगणामध्ये असेल, ज्या ज्या राज्यात राहुलजी गेलेत त्यांना सांगितलं की आमची सत्ता आली तर महिलांसाठी आम्ही काय काय योजना करणार. कर्नाटकमध्ये महालक्ष्मी योजना चालू आहे. हे जे आता आपल्याला थोडेफार पैसे देतात ना, फार गवगवा करतात, ह्या गवगवा करण्यामध्ये त्याच्यातले 270 कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च करतात हे सरकार. हे जाहिरातबाजी सरकार आहे. 270 कोटी रुपये त्याच्यात खर्च करतात आहे. आम्हाला जाहिरातबाजी नाही करायची. महालक्ष्मी योजना महाराष्ट्रामध्ये तुमच्या आशीर्वादानं सरकार आपली आली तर महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मी योजना चालू करून याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही देऊ. मध्य प्रदेशमध्ये यांचं निवडणुकीच्या तोंडावर यांनी योजना चालू केली आणि निवडणूक संपल्यानंतर योजना बंद केली. आम्हाला नकली करायचं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हाला महागाई कशी कमी करता येईल त्याच्यावरचं नियोजन आम्ही करू. महाराष्ट्रामध्ये महागाई कमी करून त्या ठिकाणी सगळ्यांना न्याय द्या. आता इथं तर हे म्हणतात की वर्षाचे 3 सिलेंडर आम्ही तुम्हाला मोफत देऊ. कर्नाटकमध्ये 500 रुपयाला सगळ्यांना सिलेंडर दिलं जातं, 500 रुपयाला. आणि हे म्हणतात वर्षाचे 3, म्हणजे हिशोब लावला तर तुमच्याकडून जास्त पैसे घेतात. बनियाचं सरकार आहे, बनियागिरी करतात. बाकी राज्यामध्ये काँग्रेस तुम्हाला 500 रुपयाला समजा सिलेंडर देत असेल, सगळ्यांना न्याय देत असेल, तर ह्या लोकांनी त्याच्यातला मधला मार्ग काढला. जशी निवडणूक संपली आणि हा फडणवीस चांगला सांगतो, लोकांचा जो IQ आहे, म्हणजे जी क्षमता आहे विचाराची, आज एक गोष्ट बोलून टाका, उद्या दुसरी गोष्ट बोला, कालची गोष्ट विसरून जातात लोक आणि मग दुसऱ्या दिवशी गोष्ट लोक डोक्यात पकडतात, मग तिसऱ्या दिवशी तिसरं. मोदींनी किती घोषणा केल्या असतील 2014 पासून तर कालच्या 2024 पर्यंत किती घोषणा केल्या असतील. त्या घोषणा तुम्हालाही आठवत नाही आणि आम्हालाही आठवत नाही. काही घोषणा राहतात की आम्ही काळा धन आणू, किती लाख रुपये टाकू, विसरले का तुम्ही? आता 2 कोटी युवकांना वर्षाला नोकरी देऊ, 15 लाख रुपये तुमच्या खात्यात टाकू. आत्ताच तुमच्या लातूरमधली मुलं मला मिळाली. शिक्षकाची भरती सरकारने बंद केली. विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी सरकारवर दबाव आणला. सरकारने सांगितले शिक्षकाची भरती आम्ही करतो. आता काही थोडीफार भरती झाली, जास्त नाही झाली. आता ते शिक्षक मला सांगत होते की फक्त 16,000 रुपये पगार आम्हाला देतात. भाऊ, आता मुद्दा आहे की आम्हाला नोकरीत घेतलं, जे काही सेवा नियम आहेत, जे काही पगाराचे नियम आहेत
त्याप्रमाणे हे काही आपण टेम्पररी लावले नाहीत, पण यांना 16,000 रुपये देऊन यांनी काय केलं, यांचा मुद्दा असा आहे, लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा पॅटर्न आहे. यांनी त्याला सांगितलं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेनं भंगार पॅटर्न सांगितलं याला, लातूर पॅटर्नला. आता लातूर पॅटर्न भंगार पॅटर्न आहे का? एकनाथ शिंदेने काय सांगितलं होतं? भंगार पॅटर्न आहे. या लातूर पॅटर्नला भंगार म्हणणाऱ्या लोकांनी शिक्षण व्यवस्थेमध्ये सगळ्यात चांगलं काम लातूरने केल्यानंतर त्याला भंगार पॅटर्न करायला हे लोक निघाले असतील, तर राज्यामध्येही शैक्षणिक व्यवस्थेचं भंगार करायला हे लोक निघाले. तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायच्या आहेत. 2020मध्ये यांनी जो नरेंद्र मोदीच्या सरकारने जो शैक्षणिक नवीन कायदा जो आणला, त्याच्यामध्ये तुमचं वरचंही शिक्षण संपवायचं, इकडे जिल्हा परिषद शाळा बंद करायच्यात आणि सगळं शिक्षणच बंद करून टाकायचं आणि शिक्षणापासून दूर करायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं होतं? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता यांनी शिक्षणाची दारं बंद केली आणि GST सारखा टॅक्स लावून तुमच्याकडून पैसे घेऊन देशातल्या मूठभर लोकांच्या घरी तुमचे पैसे पाठवायला निघाले. याच्या मागचा उद्देश त्यांचा असा आहे की तुमच्याजवळून पैसे काढून घ्यायचे, तुमचं शिक्षणही बंद करायचं आणि तुम्हाला गुलामीकडे न्यायचं. मनुस्मृती कशाला म्हणतात? मनुस्मृतीचं थोडक्यात उत्तर आपण पाहिलं, त्याचा अर्थ असा लावला की माणसं शिक्षणापासून दूर झालीत आणि पैसा नाही राहिला तर तो गुलामीकडे जातं, त्याला मनुस्मृती म्हणतात. आणि भाजप या सगळ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खोटे आश्वासन देऊन आपल्याला सत्तेच्या माध्यमातून आपल्याला गुलामीकडे नेण्याचं काम ते करतात आहेत. मग आपल्याला गुलामीकडे जायचं की आपल्याला या स्वतंत्र भारतामध्ये जे शाहू फुले आंबेडकरांनी आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये आपल्याला अधिकार दिलेत ते आपल्याला कायम ठेवायचे की यांच्या मनुवादी व्यवस्थेमध्ये जायचं, हे ठरवण्याचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगतो की ही जी विधानसभेची निवडणूक आहे ही आपल्या सगळ्यांसाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. महाराष्ट्राचं स्वाभिमान गुजरातला नेऊन पोचवण्याचं काम या आत्ताच्या असलेल्या सत्तेने केलं. या छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज गुजरातमध्ये बसलेल्या व्यवस्थेला ठोकायचे आणि महाराष्ट्राला संपूर्ण शक्तिमान बनवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज करत होते. पण आज फडणवीस सांगतो की यांना सगळ्यांना ठोकून काढा. काय सांगतो फडणवीस? परवा पुण्यामध्ये तो काय सांगत होता माहीत आहे? ठोकून काढा सगळ्यांना. राज्याचा गृहमंत्री आहे. म्हणजे तुम्हाला आता ते एवढे घाबरलेत की यांना मारा. आणि ही मारायची व्यवस्था राज्याच्या संविधानिक पदावर बसलेला माणूस, अगर गृहमंत्री पदाच्या पदावर बसलेला माणूस या पद्धतीचं जेव्हा बोलतो तर त्यांच्या पायाखालची किती वाळू. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं विश्वास देतो की आपण जिंकतो आहे. याचा अर्थ असा नाही की आपल्याला आता घरी बसूनच आपण जिंकू, असं नाही. आपल्याला प्रत्येक बूथवर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. मी या निवडणुकीमध्ये सगळे बूथ, लातूर लोकसभेचे, नांदेड लोकसभेचे, जालना लोकसभेच्या सगळ्या बूथला मी स्वतः लक्ष घातलेलं आहे. त्या भागात कोण कोण नेता राहतो, मग तो सेलचा असो, फ्रंटलचा असो किंवा पॅरेंट काँग्रेसचा नेता असो, तो कोण त्या भागात राहतो त्याला मी आयडेंटिफाय केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं त्या भागातले नेत्यांनी जिथं जिथं कमी आहेत त्यांना मी सगळ्यांना सूचना देणार आहे. आता एवढ्या जाहीर सभेत नाही, मीटिंगमध्ये देऊ. पण मी तुम्हाला सांगतो की ते बरोबर नाही. आपण ज्या भागात राहतो त्या भागामधला बूथ आपला जिंकलाच पाहिजे. ही ताकद आपल्याला सगळ्यांना लावावं लागेल. जी लोक जमिनीवर काम करतात, सामान्य कार्यकर्त्याच्या भावना काय असतात की मी का नेहमी दऱ्या उचलू, मला काहीच मिळणार नाही. मी तुम्हाला आत्ता प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सांगतो की जे बूथ आणि त्या ज्या भागामध्ये आपले लोक आहेत ते काम करतात जमिनीवर आणि ते बूथ पुढे राहतात, त्या कार्यकर्त्याला पुढच्या काळात पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्याला संधी देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि हे संधी देत असताना एक गोष्ट, निष्ठावान त्यालाच निष्ठावान देतं. बूथवर जो जिंकेल तोच निष्ठावान, त्याला आता दुसरं थर्मामीटर नाही आहे. जो बूथवर जिंकेल तोच निष्ठावान.
नाही तर मी निष्ठावान कडक कपडे घातला निष्ठावान, तो निष्ठावान नाही, बूथवर जिंकणारा निष्ठावान. बरोबर मान्य ना? पण दुसरं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक गोष्टीचं ते लक्षात ठेवलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही. झाल्या का? नगरपालिका झाली, जिल्हा परिषद पंचायत समिती झाली, महानगरपालिकेला झाली नाही. आता आपण पाहिलं असेल की ज्या नगरपालिका झाल्या होत्या आणि त्याचे रोस्टर आता बनणार होते, जे अध्यक्ष जो झाला तो 2.5 वर्षानंतर बदलणार, त्याचा रोस्टर होणार होतं, ते रोस्टर पण नाही झालं, सरकारने केलं ते पुन्हा त्या ठिकाणी प्रशासक बसवलं. इकडे सदस्य आहेत, हे सदस्य बाकी आहेत तिथं, पण तिथं अध्यक्ष नाही, त्याला प्रशासक चालवेल. म्हणजे या महाराष्ट्राच्या भाजपप्रणित सरकारने, एकनाथ शिंदेच्या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेचं अस्तित्व संपवण्याचं काम यांनी लोकांनी सुरू केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका मग भाजपवाल्यांनाही पाहिजे त्या निवडणुका, त्यालाही विचारायला खाली करून ठेवलं या लोकांनी. या निवडणुका महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बहुमतानं आल्यानंतर यांनी सांगितलं होतं फडणवीसांनी की मला सत्ता द्या, मी 24 तासात ओबीसीचं आरक्षण आणून मी सगळ्या निवडणुकीची प्रक्रिया घेतो, असं विरोधी पक्ष नेता असताना सांगितलं होतं. आता 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचाही प्रश्न हे लोक निकाली काढू शकले नाही. कारण एकच आहे की यांना स्थानिक स्वराज्य संस्था नको, यांना सरकार आणि प्रशासक आणि त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार. मी आत्ता सोशल मीडियावर पाहत होतो की महाराष्ट्रामध्ये डेंग्यूनी मरणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले, कारण की या प्रशासकाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचं जे काही व्यवस्था सुरू झाली, तर डेंग्यू पण मारायला ज्या औषधी लागतात ते वापरलं जात नाही, अशुद्ध पाणी पाजलं जाते, नाल्यामध्ये घाण पडलेलं आहे, शहरामध्ये गावामध्ये गड्डे पडलेले आहेत. पण या सरकारला त्याचं घेणे देणं नाही, फक्त कमिशन. आणि कमिशन आता तसं नाही आहे. JCP आणि JCP नंतर एक कोणती मशीन येते, डोझर म्हणतात ना त्याला, पोकलँड, हे घरून निघतात तिघेजणं, एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार, हे पोकलँडच घेऊन निघतात. आणि जेवढं काही लोकांच्या घामाचा पैसा तिजोरीत येतो तो सगळ्याच्या सगळा पैसा कसा घेऊन आपल्याकडे जातो. आणि म्हणून एकाचे जॅकेट वेगळं, एकाचा कपडा वेगळा, असं हे जे आहे बेरंगी जो विषू, तिरंग्याचा अपमान नाही करणार आपण, याला तिरंगा नाही म्हणणार. हे बेरंगी लोक जे आज सत्तेमध्ये बसलेले आहेत त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला सगळ्यांना अपेक्षित असेल तर महाविकास आघाडी सत्तेत आल्याबरोबर तातडीनं या निवडणुका लावण्याचाही प्रण मी या ठिकाणातून तुम्हाला व्यक्त करतो. महाराष्ट्राच्याही सगळ्या कारण की स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना सगळ्यांना इच्छा असते. मला पण पंचायत समिती, जिल्हा परिषद, मला नगरपालिका, महानगरपालिकेत जाईल, पण यांनी सगळी ती व्यवस्थाच बंद करून टाकली. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमधला बदल या महाराष्ट्रामध्ये जनतेला अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ताकदीनं, एकदम सुस्त राहून नाही, हे तर भलतेच आता कुठले सोंग करून येतात. आणि काय भिरूड बनून काय म्हटलं होतं ते अजित पवार काहीतरी आली होती ती बातमी मधात, काय बनून आला होता दिल्लीमध्ये. आणि आमच्या देवेंद्र फडणवीसांच्या मिसेस तर सांगतात की देवेंद्र हा ड्रेस बदलून जायचा म्हणे, अशा त्या सांगत होत्या. आणि अजित पवारांनी वेगळं सांगितलं. आणि अजित पवार तर विमानानं गेला तर तो पवार काय तिकिटा पण त्याचं झालं, नाव बदलून गेलं म्हणे. म्हणजे काय चाललं, म्हणजे ही परिस्थिती या भारूड या पद्धतीचं हे नकली लोक, ही नकली व्यवस्था जी आहे, सोंग करणारी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला उखडून फेकण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. मला विश्वास आहे की हा आवाज महाराष्ट्रातल्या सगळ्या जनसामान्याच्यापर्यंत पोहोचेल. आणि महाराष्ट्रामध्ये मी मगाशी जो आकडा सांगितला की 185 जागा आज आपल्याला दाखवत आहेत, त्याच्यापेक्षा जास्त जागा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळेल याच्यामध्ये मला दुमत नाही. आणि मी तुमच्या भरोशावर, तुमच्या शक्तीच्या आधारावर मी जाणीवपूर्वक हे वक्तव्य करतो आहे. आणि मला विश्वास आहे की तुम्ही ताकदीनं लागून या सगळ्या जागा निवडून आणण्यामध्ये यशस्वी व्हाल. पुढच्या निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्यात, बीड जिल्हा आणि अजून एक कुठला जिल्हा बोलवलं, धाराशिव,
हे 3 जिल्हे या ठिकाणी आलेले आहेत. तिन्ही जिल्ह्याच्या लोकांना सांगतो की जसं आता एक वाचला आपला संभाजीनगरचा, तो असाही एकही वाचला नाही पाहिजे, एकही शिल्लक नाही वाचला पाहिजे. यांना सगळं बुडासकटच उडून फेकायचं. बुडासकट हे दुसऱ्यांदा वापरलं नाही पाहिजे, हे दुसऱ्यांदा वापरलं नाही पाहिजे. हे बुडासकट उपडून फेकणारी व्यवस्था आहे. काँग्रेस मुक्त करायला निघाला, आता यांचंच काय मुक्त करून टाका. एकदा कांदा उपडून फेकला तर कमळ वापत नाही, मग नाही वापत. याचा बुडासकट कांदा उपडून फेका, म्हणजे हे दुसऱ्यांदा उगवणार नाही अशी व्यवस्था करा. एवढंच आवाहन मी या ठिकाणी करतो. मी पुन्हा आपल्या सगळ्यांना आणि आपल्या तिन्ही खासदारांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि मराठवाड्याच्या विकासामध्ये सगळ्यात मोठं योगदान आमच्या काँग्रेसच्या तीनही खासदाराचं दिल्लीमध्ये निर्माण व्हावं. आज जालन्यापासून जळगाव अशी रेल्वे लाईनला मंजुरी मिळाली. मी कल्याण काळेंना मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करेल की त्यांनी लोकसभेमध्ये जाऊन पहिला आवाज जालना ते जळगाव अशा रेल्वेचा आवाज उचलला आणि त्याला मान्यता केंद्रीय सरकारने दिली. म्हणून मी कल्याण काळेचंही मी मनापासून अभिनंदन करतो. जेवढ्या काही केंद्रातल्या योजना आपल्या भागामध्ये आणता येईल त्याच्यासाठी लढा, फाईट करा आणि जास्तीत जास्त योजना मराठवाड्यामध्ये दिल्लीमधून आपल्याला आणता याव्यात असा मी विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.